स्टँडर्ड 6 जनरल सायन्स. आणि आपला धडा क्रमांक 6 चालू आहे. काय नाव आहे आपल्या ह्या 6व्या धड्याचं? तर ह्या 6व्या धड्याचं नाव आहे सबस्टन्सेस इन डेली यूज. सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ, इन डेली म्हणजे रोजच्या वापरातील, यूज रोजच्या वापरातील पदार्थ. याचे 2 लेक्चर्स आपले झालेले आहेत आणि आज आपल्याला पाहायचं याचं लेक्चर क्रमांक 3. लेक्चर नंबर 3. मागच्या लेक्चरमध्ये आपण रबर बघितलं, रोजच्या वापरातील पदार्थ, मॅन मेड सबस्टन्स रबर. आणि आज आपल्याला पाहायचंय पेपर, PAPER. पेपर. पेपर म्हणजे कागद. आता आपण विविध ठिकाणी कागद वापरतो. वी यूज द पेपर्स डेली. मग आपल्याला रायटिंग पेपर्स आहेत, बुक्सचा पेपर आहे, न्यूज पेपरचा पेपर आहे, पॅकिंग पेपर्स आहेत, असे विविध प्रकारचे पेपर्स आहेत. अँड पेपर इज द मॅन मेड मटेरियल. मग हे मॅन मेड कसं करतात? हाऊ पेपर इज प्रिपेअर्ड किंवा हाऊ पेपर इज प्रोड्युस्ड. काय म्हणाले मी? हाऊ कसं पेपर कागद इज प्रोड्युस्ड तयार करतात. पाहूयात आपण. तर पेपर कसं करतात? तर पेपर is made from coniferous trees like pine. Coniferous trees like pine. Coniferous trees like pine. बघा, पेपर झाडापासून तयार करतात, ट्रीज. आणि कोणते ट्रीज? कॉनिफेरस ट्रीज. कॉनिफेरस ट्रीज म्हणजे सदाहरित झाड. हे असे झाड असतात की दे आर एव्हरग्रीन. हो, एव्हरग्रीन असतात. हा, आता आपले जे काही बाकीचे रुटीनली आपण झाडं आपल्या परिसरामध्ये पाहतो, आपल्या सराउंडिंग मध्ये पाहतो, ते वर्षातून त्यांचा काही काळ असा असतो की ते पूर्णपणे सुकून जातात. ते आपले ट्रीज जे आपण पाहतो. पण हे तसं नाही की हे जे आहेत हे सदाहरित झाड, एव्हरग्रीन. कॉनिफेरसला आपण समानार्थी शब्द वापरू एव्हरग्रीन. आणि त्याच्यामध्ये त्यांचं उड असतं, त्यांना भरपूर असं लाकूड त्याच्यामधून निघतं. आणि फॉर एक्झाम्पल कोणतं? पाईनचं झाड, पाईन. हो, हे कॉनिफेरस ट्रीजचं एक एक्झाम्पल आहे, पाईन. थोडक्यात अशा ह्या पाईनच्या झाडापासून काय बनवतात? पेपर बनवतात. पहिल्यांदा काय करतात? ट्रीज आर कट डाऊन. हो, पहिल्यांदा काय करतात? ते झाड तोडतात. बघा, आपल्या कागदासाठी झाड तोडावे लागतात बरं का, त्यामुळे कागद सांभाळून वापरायचा. पहिल्यांदा काय करतात? ट्रीज आर कट डाऊन. ते झाड तोडतात. हो, मग त्याचे काय बनवतात? लॉग्स आर मेड. तो ट्री कट करून काय करतात? त्याचे लॉग्स करतात. लॉग्स म्हणजे मोठा मोठाले त्याचे काय करतात? ओंडका. LOGS. लॉग म्हणजे ओंडका. असे ओंडके तयार करतात. कारण हे झाड खूप उंच असतं बरं का, हे पाईनचं किंवा कोणतंही कॉनिफेरस ट्री फार उंच असतो. त्याचं लाकूड मग त्याच्या सगळ्या ब्रांचेस वगैरे बाजूला काढतात आणि त्याचं जे लांब लचक खोड आहे, स्टेम आहे, मग त्याला कट करतात छोट्या छोट्या पीसेस मध्ये. त्या छोटे छोटे पीसेस लॉग्स, ज्याला आपण काय म्हणतो, लाकूड तोडला की काय निघतं त्याच्यातून? ओंडके निघतात. तर हे काय करतात? त्याचे लॉग्स बनवतात. आणि नंतर काय होतं? द बार्क ऑफ लॉग्स इज रिमूव्ड. मग काय करतात? बघा, बार्क ऑफ लॉग्स is removed.
काय करतात त्याची BARK, बार्क म्हणजे साल. साल काय करतात त्याची रिमूव्ह करतात की त्याच्यावर साल ठेवत नाहीत. पहा पहिल्यांदा काय होत आहे की पेपर्स आर मेड अप फ्रॉम कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन. ट्रीज आर कट डाऊन, लॉग्स आर मेड, देन बार्क, त्या लॉग वरची काय करतात साल काढून टाकतात. BARK, बार्क म्हणजे झाडाची साल. बरोबर आहे. आपण झाड तोडलं आणि त्याचा ओंडका तयार केला तर त्याच्यावर साल येते की नाही. तुम्ही बघा बरं, सरपण जरी असलं जळाव सरपण तर त्याच्यावर साल असते की नसते. त्याला बार्क म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? बार्क. BARK, बार्क म्हणजे झाडाची साल. ती साल तोडून टाकतात, काढून टाकतात, रिमूव्ह करतात आणि काय करतात. आणि वूड इज, परत काय होतात, लॉग्स आर ब्रोकन into small pieces. परत काय करतात, अगदी छोट्या छोट्या पीसेस मध्ये हे लॉग्स परत तोडतात आणि त्याचे छोटे छोटे पीसेस आपल्या सामान्य भाषेमध्ये ढलप्या, हाताच्या ढलप्या बनवतात, तोडतात ते लॉग्स बार्क काढून त्याची. आणि काय करतात की these pieces are soaked in some chemicals for long time. आणि मग नंतर काय करतात, these pieces are soaked in chemicals for long time. आणि नंतर हे ज्या झाडाचे छोटे छोटे तुकडे केले तर साल काढून हे तुकडे काय करतात, सोक करतात, बुडवतात. कशामध्ये? केमिकल्स मध्ये. आणि केमिकल मध्ये खूप वेळ त्याला बुडवून ठेवतात, भिजवून ठेवतात. बघा आपण काय म्हणू की पेपर, बघा परत मुद्दे, पेपर इज मेड फ्रॉम कॉनिफरस ट्रीज लाईक पाईन. पाईनच्या झाडापासून बनवतात. ट्रीज आर कट डाऊन, झाडं तोडतात. लॉग्स आर मेड, ओंडके बनवतात. बार्क ऑफ लॉग्स इज रिमूव्ड, त्या ओंडक्याची साल काढतात. नंतर काय करतात, लॉग्स आर ब्रोकन इनटू स्मॉल पीसेस, त्या लॉगला असे ढलका काढतात, स्मॉल पीसेस मध्ये ब्रोकन करतात. आणि नंतर दीज पीसेस आर सोकड, सोकड म्हणजे भिजवणे, इन केमिकल्स फॉर लॉंग टाइम, मोठ्या कालावधीसाठी त्याला काय करतात, केमिकल्स मध्ये भिजवून ठेवतात. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, हे भिजून ठेवल्यामुळं मग सांगायचं काय, आफ्टर सम टाइम, ह्या भिजविल्यानंतर काय होतं, आफ्टर सम टाइम, काही वेळाने, आफ्टर सम टाइम काय होतं, पल्प इज फॉर्मड. पल्प इज फॉर्मड. काय म्हणतो त्याचं, पल्प बनतं. PULP, पल्प म्हणजे लगदा. पल्प म्हणजे लगदा. ते केमिकल मुळे काय होतं, ते लाकूड मऊ होतं आणि त्याचा सगळा कुस्कारा तयार होतो. तुम्ही जसं वरण आणि पोळीचा कुस्कारा तयार करतात ना, तसं तो केमिकलचा आणि त्या लाकडाचा कुस्कारा तयार होतो. त्याला म्हणायचं पल्प. त्याला काय म्हणायचं, पल्प. आणि मराठी भाषांतर लगदा, काय तयार होतं, त्याचा लगदा तयार होतो, पल्प म्हणतात. आणि मग काय होतं, फायब्रस सबस्टन्सेस आर सेपरेटेड फ्रॉम याच्या पल्प. हो, ह्या पल्प मध्ये काय असतात, काही फायब्रस सबस्टन्सेस असतात, तंतू असतात. फायब्रस सबस्टन्सेस म्हणजे तंतू सारखे पदार्थ. फायबर म्हणजे तंतू आणि फायब्रस सबस्टन्सेस म्हणजे तंतू सारखे पदार्थ. फायब्रस सबस्टन्सेस आर सेपरेटेड फ्रॉम पल्प. ह्या पल्प मधून काय करतात, फायब्रस सबस्टन्सेस काय करतात, बाजूला करतात. आणि नंतर काय होतं, बाजूला केलं की काय होतात, डाईज आर ऍडेड टू पल्प. डाईज आर ऍडेड, हे फायब्रस सबस्टन्स बाजूला केला की नंतर त्या पल्प मध्ये काय करतात, डाईज. डाईज म्हणजे काय असतं, मेहंदी सारखा पदार्थ असतो डाईज. मग कागदाला वेगवेगळ्या रंगाचा कागद असतो. आपल्याला सगळे कागद एकाच रंगाचे असतात का, बघा बरं, नाही. तुम्ही अगदी कंपनी बदलली वह्याची तर कागद किंवा किंमत जरी बदलली तर कागदाचा रंग बदलतो, किंवा अनेक रंगीत कागद सुद्धा बनवतात. मग त्याला काय करतात, वेगवेगळ्या डाईज काय करतात, त्या पल्प मध्ये ऍड करतात कागदाला रंग आणण्यासाठी. आणि मग काय करतात, पल्प इज पास्ड ओव्हर रोलर्स. पल्प इज पास्ड ओव्हर
रोलर्स. रोलर्स म्हणजे मोठ्या मोठ्या चाकावरून हा पल्प काय करतात तर पास करतात. म्हणजे तो रोलर फिरतो, त्याच्यासोबत पल्प सुद्धा काय होतो, फिरतो आणि काय तयार होतो. मग नंतर ड्राय झाला हा पल्प, हा पल्प ड्राय झाला की कागद तयार होतो. काय तयार होतो, कागद तयार होतो. बघा, आपल्याला जर का विचारलं हाऊ पेपर इज मेड, तर पहा काय आहे, आपण परत रिपीट करू की पेपर इज मेड फ्रॉम कॉनिफरस ट्रीज, म्हणजे सदाहरित झाडं. लाईक पाईन, झाडापासून बनवतात. पहिल्यांदा काय करतात, ट्रीज आर कट डाऊन, झाडं तोडतात. नंतर काय करतात, लॉग्स आर मेड, तोडलेल्या झाडाचे काय बनवतात तर लॉग्स. लॉग्स म्हणजे ओंडके बनवतात. नंतर बार्क ऑफ लॉग्स इज रिमूव्ड, त्याच्या लॉग्स वरची काय काढून टाकतात, साल काढून टाकतात. नंतर लॉग्स आर ब्रोकन इनटू स्मॉल पीसेस, नंतर हे जे मोठा मोठाले ओंडके त्याच्या ढालम्या बनवतात, स्मॉल पीसेस बनवतात. नंतर these pieces are soaked in chemicals, सोकड म्हणजे बुडवणे, केमिकल्स वेगवेगळ्या केमिकल्स मध्ये बुडवून ठेवतात फॉर अ लॉंग टाइम, खूप वेळासाठी. आणि नंतर आफ्टर सम टाइम, काही कालावधी झाला की त्याचा काय तयार होतो, कुस्करा तयार होतो. त्याला काय म्हणलं आपण, पल्प म्हटलं. आणि नंतर पल्प मधून कोणते सबस्टन्सेस बाजूला काढले, तंतूसारखे फायब्रस सबस्टन्सेस आर सेपरेटेड फ्रॉम पल्प. नंतर त्याच्यामध्ये त्या पल्प मध्ये काय टाकल्या, डाईस टाकल्या वेगवेगळा रंग आणण्यासाठी कागदाला. आणि नंतर पल्प कुठून कशावरून पास केलं, रोलरवरून पास केलं. जेव्हा ते रोलरवरून फिरतं त्यावेळेस काय होतं, इट बिकम ड्राय, ते ड्राय होतं आणि पेपर इज फॉर्मड, काय तयार होतं, पेपर तयार होतो. आणि लक्षात कागद कसं तयार करतात. पण आता लक्षात घ्या, आता डू नॉट टिअर ब्लँक पेजेस ऑफ नोटबुक. आता आपल्याला सांगितलंय, हो, डू नॉट टिअर द ब्लँक पेपर ऑफ नोटबुक. सो आपण आपल्या वहीचे, रजिस्टरचे पानं नाही ब्लँक फाडायचे, हा नाही फाडायचे. काय करायचं, डू नॉट थ्रो अवे नोटबुक्स विथ ब्लँक पेजेस. हो, काही वहीमध्ये कोरे पानं असते दिले टाकून, नाही, त्याच्यातले कोरे पानं काढून घ्यायचे. अजून काय सांगितलं तर जे आहे द ब्लँक साइड ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट पॅम्पलेट वगैरे जे असतात ते सुद्धा आपण काय करायचं, वापर करायचा. बऱ्याच वेळा आपल्याकडं पॉम्पलेट येतात, त्याच्या एकाच बाजूवर मटेरियल लिहिलेलं असतं, दुसऱ्या बाजूवर रिकामी असते. अगदी ते कागद सुद्धा वापरायचे. आणि काय आहे त्यांचं युटिलायझेशन करायचं. आणि जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा तेव्हा काय यूज करा, स्लेट. स्लेट म्हणजे पाटी यूज करा, फळा यूज करा. आता समजा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, गणित सोडवायचे, तर अगदी तुम्ही घरी सुद्धा छोटासा फळा बनवू शकता. खडू, स्लेट किंवा पाट्या असतात ते वापरू शकता. त्याने काय होतील, पेपर्स वाचतील. आणि पेपर वाचले की काय वाचतील, कॉनिफरस ट्रीज वाचतील, झाडं वाचतील. आणि जे आहे की रिसायकलिंगला द्या. समजा जेव्हा शक्य नाही, रद्दी वगैरे व्यवस्थित ठेवा. आपण रद्दी वगैरे विकली त्या लोकांना, तरी काय होतं, रिसायकलिंगला सुद्धा जाते. तर हे काय आहे, तर हे आहे पेपर. कोणतं मटेरियल आहे, पेपर. आतापर्यंत ह्या धड्यामध्ये आपण काय बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट इज मेंट बाय सबस्टन्स, व्हॉट इज मेंट बाय ऑब्जेक्ट. नंतर टाइप्स ऑफ सबस्टन्सेस मध्ये आपण काय बघितलं, नॅचरल सबस्टन्सेस, मॅनमेड सबस्टन्सेस. नॅचरल मध्ये आपण कोणते कोणते बघितले होते, बायोटिक, अबायोटिक, प्लांट ओरिजिन, ॲनिमल ओरिजिन. मॅनमेड सबस्टन्सेस, मॅनमेड मध्ये रबर बघितला आणि आज काय बघितला, पेपर बघितला. काय हरकत नाही, आज के लिए इतना ही काफी.